जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे, जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे। मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे। माझे शिर्टे माझे विजन। ग्रामदैवत सीतादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिर्टे गावची ग्रामभूमी। एक कदम के साथ उठते हैं लाखों कदम खुशियों के, बसेरा अब दूर नहीं, बदलाव अच्छाई और सच्चाई की, जीत है परिवर्तन की, सवेरा अब दूर नहीं। सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यातील कृष्णा काठावर उत्तर वाहिनी कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले शिर्टे हे आपले गाव। कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, सहकार, उद्योग, राजकीय, शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारे आपले शिर्टे गाव। शिर्टे गावच्या श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेल आणि शिर्टे गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या विचाराची आणि कार्याची महती मांडताना मला विशेष आनंद होत आहे। त्यावेळी सत्सद विवेक बुद्धीची माणसं एकत्र येऊन त्यांनी विकासाची आणि प्रगतीची घोडदौड सुरू केली आणि तीच दौड आजपर्यंत चालू आहे, निरंतर आणि चालू राहणार। गावचे ज्येष्ठ नेते पैलवान हनुमंतराव पाटील दादा, स्वर्गीय बाळासाहेब लाड भाऊ, माननीय परशुराम देसाई LR पाटील दादा, दिलीप देसाई अण्णा यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने युवक नेते पैलवान गुलाबराव पाटील दादा, पैलवान पृथ्वीराज पाटील तसेच रणजित लाड यांच्या साथीने व मायबाप जनतेच्या सहकार्याने आणि विश्वासाने ही दौड गतिमान झाली। आई सीतादेवीच्या आशीर्वादाने आणि वाळवा तालुक्याचे भाग्य विधाते माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ज्येष्ठ नेते पैलवान हनुमंतराव पाटील दादा, स्वर्गीय बाळासाहेब लाड भाऊ, माननीय परशुराम देसाई, दिलीप देसाई अण्णा, LR पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेलची स्थापना झाली। गावच्या प्रगतीचा नारळ फुटला आणि शिर्टे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील, उपसरपंच अरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली जो काही गावचा विकास झाला तो आकाशाला गवसणी घालण्यासारखाच आहे। जी म्हण आहे, जो देईल विकासाला गती, त्याची कशी थांबेल प्रगती। याप्रमाणे गावाची प्रगती सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील, उपसरपंच अरुण देसाई आणि ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनीच अनेक विधायक कामातून केली। आपल्या गावची प्रगती श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेल आणि लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो काही गावचा विकास झाला तो जितका मांडावा तितका कमीच आहे। विकास आराखडा आम्हाला आपल्या समोर मांडताना विशेष आनंद होत आहे। खरं तर विकासाची मुहूर्तमेढ रोवले गेलेले आपले शिर्टे गाव माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या दूरदृष्टी आणि युवा हृदय सम्राट मान्य प्रतीकदादा जयंतरावजी पाटील यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली आणि लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाची पताका घेऊन मोठ्या दिमाखात आपलं शिर्टे गाव नांदत आहे। गेली अनेक वर्षे या विकासाची गाथा मोठ्या अभिमानाने लिहिली जात आहे। होय, आम्ही बघतोय आपलं शिर्टे गाव बदलतंय। श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेल म्हणजे 10 दिशाचा विकास आणि विकासाच्या 10 दिशा। पाणी म्हणजे जीवन आणि म्हणूनच आडवी पाणंद पाणी पुरवठा पाईपलाईन, नंदकुमार शामराव देसाई यांची वस्तीवरील घरांना नळ पाणी पुरवठा लाईन टाकून पाण्याचे कनेक्शन दिले। बौद्ध समाज तसेच मातंग समाजामध्ये पाणी कनेक्शन तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत शुद्ध पाणी पुरवठा केला। 15व्या वित्त आयोगामधून पंप हाऊस व जलशुद्धीकरणाचे कलर काम आणि कंपाऊंड काम सुरू आहे। स्वच्छता म्हणजे समृद्धी म्हणूनच गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था केली, कारण स्वच्छ गाव म्हणजे समृद्ध गाव। गावकऱ्यांच्यासाठी आठवडी बाजारपेठ खुली केली। शिर्टे गावच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला तर विकासाच्या हेतूने दळणवळण महत्त्वाचे आहे, म्हणून प्रामुख्याने रस्त्यांची कामे हाती घेतली। खंडोबा मंदिर ते भगुतात्या घरापर्यंतचा रस्ता, महादेव मंदिर ते स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, मेन रोड ते लक्ष्मी मंदिर, हरिजन वस्ती रस्ता या रस्त्यांचे रुंदीकरण करणे, तसेच भीमराव देसाई घर ते दिगंबर देसाई घर रस्ता, मेन रोड ते जालेंदर कृष्णा देसाई मातंग समाज बौद्ध समाज रस्ता, देसाई गल्ली रस्ता, हनुमंत पवार घर ते अशोक काकडे घरापर्यंतचा रस्ता,
लाड कॉलनी रस्ता, संत गाडगेबाबा नगर रस्ता. गावाला गतिमान करण्यासाठी गावांतर्गत रस्ते डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले. रस्त्यांचा विकास म्हणजे आपल्या गावचा विकास या उद्देशाने गावाला जोडणारे मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते सुद्धा पूर्ण केले. सण समारंभ ही तर आपली भारतीय परंपरा. कौटुंबिक अथवा सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सभा मेळावे आयोजित करण्यासाठी आपल्याला हक्काचे व्यासपीठ असायलाच हवे. यातूनच हनुमान मंदिराशेजारील व्यासपीठाला सुसज्ज असे पत्राछत घालून लाईटची व्यवस्था केली. विद्यार्थी म्हणजे आपल्या गावचे भवितव्य आणि देशाचे भावी आधारस्तंभ. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हाच आमचा ध्यास या हेतूने शाळेच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. जिल्हा नियोजनानुसार मॉडेल स्कूल, जिल्हा परिषद अंतर्गत नवीन फरशी घालणे, दारे खिडक्या बदलणे, इमारतीचे संपूर्ण रंगकाम करणे, टॉयलेट दुरुस्ती, अंगणवाडीमध्ये शेड तसेच स्वयंपाकघर, लाईट, शुद्ध पाणी तसेच तिजोरी, कपाट आणि जिल्हा परिषद शाळेत पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले. लोकवर्गणीमधून शाळेत संगणक, विद्यार्थ्यांना बसायला बाकडे, इतर अनेक सुविधा देण्यात आल्या. तसेच घरकुल योजनाही पूर्णत्वास नेल्या. गावातील चिमुकल्यांना हक्काचे विरंगुळ्याचे खेळण्यासाठी लायन्स क्लबच्या सौजन्याने जयंत चिल्ड्रन पार्क तसेच कष्टकरी शेतकरी ज्येष्ठ नागरिकांना महादेव मंदिर परिसरात आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी बाकडे टाकण्यात आले. ज्येष्ठ नेते पैलवान हनुमंतराव पाटील दादा आणि स्वर्गीय बाळासाहेब लाडभाऊ यांनी गावच्या विकासासाठी आणि गावातील सामान्य आर्थिक व सामाजिक दुर्बल मागास प्रवर्गातील घटकाच्या हितासाठी आपल्या राजकारणाचा उपयोग केला. दादा आणि भाऊ यांच्या आशीर्वादाने व सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध समाज मंदिर परिसर, मातंग समाज मंदिर परिसर सुशोभीकरण करून तसेच या दोन्ही समाजामध्ये रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, शुद्ध पाणी, लाईट, गटार यांची सोय करून दिली. मातंग समाजास 14वा वित्त आयोगामधून भांडी वाटप केली. आवळेमळा सौर पंप व पॅनेल बसवले. चर्मकार समाजामध्ये पेव्हिंग ब्लॉक, आरसीसी, गटार, रस्ता डांबरी आणि काँक्रिटीकरण केले. काकडे वस्ती रस्ता तसेच मातंग वस्ती क्रमांक 2 आवळेमळा येथे पेव्हिंग ब्लॉक, धनगर वस्तीमध्ये आरसीसी गटार बांधली. हरिजन वस्ती रस्ता परिसर रुंदीकरण आणि बाबा सूर्यगंध घरामागील परिसरामध्ये आरसीसी गटारी बांधली. मुस्लिम समाज मस्जिद समोर संरक्षक भिंत बांधली आणि पेव्हिंग ब्लॉक बसवले. संत गाडगेबाबा नगरमध्ये रस्ता, लाईट, पाण्याची व्यवस्था केली. या सर्व समाजातील घटकांना शाश्वत विकासाच्या प्रवाहात सामील करून आम्ही सदैव गावासाठी प्रयत्नशील आहोत, गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत याची खात्री करून दिली. बहरेल शेती तरच बहरेल गाव आणि सुधारले गाव तर होईल देशात नाव. म्हणूनच गावातीलच नव्हे तर गाव कोसाबाहेरील शेतीपर्यंत पाणंद रस्ते निर्माण केले. त्यामध्ये देसाई पाणंद रस्ता, खारवट पाणंद रस्ता, दिगंबर देसाई ते भागवत शिंदे घर ते मळीभाग रस्ता, मेन रोड ते दिगंबर देसाई ते सर्जेराव पाटील शेत रस्ता, कृष्णा कॅनल ते हिंदूराव महादेव देसाई पाणंद रस्ता, शिरटे शिवरस्ता ते येडेमच्छिंद्र ज्योतिबा मंदिर पर्यंतचा कॅनॉलवरील रस्ता, संत गाडगेबाबा नगर मुर्मीकरण, मेन रोड ते निवास रणदेवे घर रस्ता, मेन रोड ते संजय हुतुते घर रस्ता, कृष्णा देसाई घर ते निवास लाड आणि लाडशेत रस्ता, पंच अण्णा पाणंद रस्ता, मधुकर खोत पाणंद रस्ता, सीतादेवी पाणंद, विलास डिसले घर ते अशोक किसन देसाई घर, दत्तात्रय खोत वस्ती रस्ता, ड्रेनेज रोड, वड्यावरील रस्ता या सर्व पाणंद रस्त्यांची निर्मिती करून शेतकरी वर्गाला दळणवळणासाठी मुर्मीकरण करून उत्तम दर्जाचे रस्ते खुले केले. आपले शिरटे गाव म्हणजे एक कुटुंबच, एक परिवार. या परिवारातील एखादा सदस्य इहलोक सोडून अनंतात विलीन झाला तर त्याच्या कुटुंबाला आपापल्या धार्मिक परंपरा रीतिरिवाजानुसार क्रियाकर्म करता यावा यासाठी स्मशानभूमीचा कायापालट केला. सशक्त युवक सशक्त गाव. गावातील तरुणांसाठी आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत शिरटे आणि राजाराम बापू पाटील ट्रस्टच्या माध्यमातून सुसज्ज व्यायामशाळा तसेच गावातील पैलवानांना तालमीमध्ये लाईट आणि बाथरूमची तसेच पाण्याची सुद्धा सोय करून दिली. याचबरोबर शिरटे गावातील अंतर्गत प्रल्हाद बाबूराव देसाई वाडा ते शहाजी नांगरे घर, रेखा तावरे घर ते अरुण पाटील घर ते जालिंदर पाटील घर ते शहाजी पाटील घर, हनुमंतराव नांगरे घर ते रफिक सुतार घर, विक्रम देसाई घर ते सुभाष देसाई घर, डॉक्टर शरद पाटील घर ते जालिंदर घाटगे घर, राजू पाटील सर घर ते माणिक जनार्दन पाटील घर, सीतादेवी मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक, भक्त निवास परिसर, द्वारका खोत घर ते भक्त निवासकडे जाणारा रस्ता, डिसलेबोळ हनुमंतराव पवार घर ते अशोक तसेच डिसलेबोळ हनुमंतराव पवार घर ते अशोक काकडे घर, नवीन ग्रामपंचायत ते विक्रम देसाई घरापर्यंत मेन रोड तसेच दिनकर पाटील घर या सर्व भागामध्ये उत्तम दर्जाचे
सुसज्ज असे पेव्हिंग ब्लॉक बसवले. गावामध्ये सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी पांडुरंग काकडे घर ते मेन रोड, बाजीराव दादू पाटील घर ते टेलर मामा घर, एम के देसाई व विनोद माने घर, नवीन स्मशानभूमी ते नदीकडे जाणारा परिसर, धनगर वस्ती, खंडोबा मंदिर ते महादेव मंदिर, जगन्नाथ रणदिवे यांचे घराजवळील परिसर, पांडुरंग पाटील ते सुभाष पाटील घर, ग्रामपंचायतच्या दोन्ही बाजूस गटर, चंद्रकांत हुतुते, एन डी पाटील सर, द्वारका खोत, लाड कॉलनी, गायकवाड दुकान, डिसले बोळ, दिगंबर देसाई घरासमोरील तसेच शिर्टे चौक परिसर, खंडोबा मंदिर ते मेन रोड, चर्मकार वस्ती परिसर ड्रेनेजसाठी सिमेंट पाईपलाईन बसवली. तसेच विलास डिसले घर ते बापू गायकवाड दुकानापर्यंतच्या उत्तम दर्जाचे आरसीसी गटार काम पूर्ण केले. शिर्टेगावच्या विकासामध्ये भर करण्यासाठी गावातील जनतेला सेवेसाठी सुसज्ज असे भव्यदिव्य असे ग्रामपंचायत कार्यालय उभारले. गावातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी भव्य अशा आरोग्य केंद्राची निर्मिती चालू. तसेच 14वा वित्त आयोगामधून येडेमच्छिंद्र आरोग्य विभागास रुग्णवाहिकेसाठी 2.5 लाख रुपये शिर्टे ग्रामपंचायतकडून निधी देण्यात आला. तसेच शिर्टे बिचूत ओढ्यावर भव्य दिव्य अशा पुलाच्या उभारणीचे काम चालू आहे. अशा पद्धतीने शिर्टे गावामध्ये 2017 ते 2022 अखेर जनसुविधा फंड, वर्ग तीर्थक्षेत्र विकास कामे, पाणी पुरवठा, ग्रामनिधी, 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग, जिल्हा नियोजन सांगली, मनरेगा, आमदार फंड, खासदार फंड, राष्ट्रीय पेयजल योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व योजनांमधून शिर्टे गावच्या विकासासाठी सुमारे 8.5 कोटींची विकास कामे पूर्णत्वास नेली. आपण सर्व समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचाराने आणि आई सीतामाईच्या कृपाशीर्वादाने श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेल आणि पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो विकासाचा इतिहास रचला तो खरंच गावच्या हिताच्या दृष्टीने अविस्मरणीय आहे. गती असावी कासवाची पण प्रगती असावी सश्याची या दृष्टीनेच आपल्या शिर्टे गावचा सर्वांगीण विकास केला. ही विकास कामे करत असताना शिर्टे गावच्या मायबाप जनतेने जो विश्वास दाखवला, तसेच आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी ना भूतो ना भविष्यती जो निधी देऊन शिर्टे गावच्या विकासासाठी जी प्रेरणा दिली, मार्गदर्शन केले ते खरोखरच अभिमानास्पद आहे. तसेच विकास कामांसाठी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद सदस्य धनाजी पिरमुळे बापू यांनी देखील भरीव निधी दिला. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सर्व शासकीय अधिकारी वर्गांचे आणि वाळवा तालुक्याचे लाडके आमदार जयंतराव पाटील साहेब तसेच युवा हृदय सम्राट प्रतीकदादा पाटील यांचा शिर्टे गावच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे. या सर्व समाजहित कर्तव्य दक्ष सन्मान्य मान्यवरांना आपल्या सर्वांच्या वतीने शतशः धन्यवाद. आपले शिर्टे गाव लोकनेते राजाराम बापू पाटील आणि थोर विचारवंत यशवंतराव मोहिते, सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्या विचार आदर्शावर चालणारे एक आदर्श गाव म्हणजे आपले शिर्टे गाव. ज्येष्ठ नेते पैलवान हनुमंतराव पाटील दादा हे लोकनेते राजाराम बापू पाटील, थोर विचारवंत यशवंतराव मोहिते, सहकार महर्षी जयवंतराव भोसले यांच्या विचारावर चालणारे कृष्णाकाठचे नेतृत्व पैलवान हनुमंतराव पाटील दादा यांनी शिर्टे गावचा कुस्तीमध्ये महाराष्ट्रभर नावलौकिक केला. पुढे गावातील राजकारणामध्ये उतरून शिर्टे गावाला एक नवी दिशा देण्यासाठी भरीव काम केले. गावामध्ये जयवंत दूध संस्था स्थापन करून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाला चालना दिली. सन 1972 साली पैलवान हनुमंतराव पाटील दादा यांना तत्कालीन कलेक्टर सक्सेना साहेब यांच्या हस्ते शिर्टे गावामध्ये आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले. 2007 साली तत्कालीन गृहमंत्री आर पाटील आबा यांनी सुरू केलेली महात्मा गांधी तंटमुक्ती मोहीम ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये सुरू झाली आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली 2007 ते आजपर्यंत शिर्टे गावची तंटामुक्ती समिती आजही चांगलं काम करत आहे. त्यामुळे शिर्टे गावातील 2007 पासून आज अखेर दिवाणी केस कोर्टात दाखल झाली नाही. याची पोचपावती म्हणूनच तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांच्या हस्ते शिर्टे गावाला गौरवण्यात आले. पैलवान हनुमंतराव पाटील दादा यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक पदावर काम करत असताना आपल्या गावाला पदाच्या माध्यमातून विकासाची दिशा दिली. त्याचबरोबर दादांच्या खांद्याला खांदा लावून स्वर्गीय बाळासाहेब लाड यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावचा भरीव विकास केला. माननीय परशुराम देसाई अण्णा यांनी राजाराम बापू सहकारी बँक संचालक पदावर काम करत असताना शिर्टे गावाच्या विकासाला योगदान दिलं. दिलीप देसाई यांनी बाजार समितीच्या माध्यमातून तसेच LR पाटील यांनी कृष्णा कारखाना माध्यमातून गावचा विकास केला.
या गावच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील आणि सर्व ग्राम सदस्य मंडळ अविरतपणे गावचा समृद्ध विकास करत आहे. शिर्टे हे गाव पहिल्यापासूनच आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांचे जिव्हाळ्याचे नाते असणारे गाव राहिले आहे. या शिर्टे गावच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्याचे गौरवशाली नेतृत्व माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. तसेच युवा हृदय सम्राट माननीय प्रतीकदादा जयंतरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिर्टे गावची विकासगंगा दुथडी भरून वाहत आहे. शिर्टे गावच्या श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेल आणि शिर्टे गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच सौ शैलजा पृथ्वीराज पाटील आणि सर्व सहकारी ग्राम सदस्य या सर्वांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सर्व गावातील ग्रामस्थ बंधू भगिनींनी दिलेल्या संधीचं सोनं करत गावच्या हिताच्या दृष्टीने, गाव समृद्ध करण्याच्या दृष्टीने, गावच्या विकासाच्या दृष्टीने जी काही कामं केली ती आपल्या समोर मांडण्याचा आमचा हा अल्पसा प्रयत्न. आपणा सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींचा आशीर्वाद आणि प्रेमळ साथ अशीच श्री सीतामाई ग्रामविकास पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणाने राहो हीच मनस्वी प्रार्थना. धन्यवाद.